मुळामध्ये ज्यांच्याकडे संख्या जमत नाही, ज्यांना पाठीराखे मिळत नाही, ज्यांना स्वतःचं मत अधोरेखित करणारे लोक मिळत नाहीत, ते पैसे देऊन लोक आणतायत। मुळामध्ये ते पैसे देणारी मंडळी कोण आहेत? माझी तर मागणी आहे, महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी। ही मागणी करणारे म्हणजे देणारे, ऑफर देणारे ही मंडळी कोण आहेत आणि त्यामध्ये पैसा कोणाचा आहे? हे 25-25 हजार किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय, टिळक भवनमधून येतोय का विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून हा पैसा घुसवत आहेत? याची चौकशी सखोल झाली पाहिजे। याचा आर्थिक स्तोत्र देणारा माणूस, संघटना आणि त्याचे विदेशी संबंध आहेत का, याची दाट शक्यता आहे।